SC/ST आरक्षण वर्गीकरणास ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी विरोध केल्याने जालन्यात सकल मातंग समाज आक्रमक झालाय। शहरातील सावरकर चौकात सदावर्ते यांच्या विरोधात जोरदार निदर्शने केली आहेत। यावेळी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून मातंग समाजाने आपला निषेध व्यक्त केलाय। SC व ST आरक्षण वर्गीकरण झाले पाहिजे असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला असून त्या निर्णयाची अंमलबजावणी प्रत्येक राज्य सरकारने करावी असे आदेशित करण्यात आले। या निर्णयाविरोधात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते न्यायालयात याचिका दाखल करणार आहेत। याचाच मातंग समाजाने निषेध नोंदवलाय। सर्वोच्च न्यायालयाने भारत देशातील तसेच महाराष्ट्र राज्यातील दलित, आदिवासी, मातंग जे की आरक्षणापासून वंचित आहेत, नोकऱ्यापासून वंचित आहे, ज्याचं राजकीय, शैक्षणिक, आर्थिक प्रगती झालेली नाही, अशा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने क्रांतिकारी निर्णय घेतलेला आहे। एक ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे की ज्या लोकांचा आर्थिक विकास झालेला नाही, ज्या लोकांचा राजकीय विकास झालेला नाही, शैक्षणिक विकास झालेला नाही, अशा दलित, आदिवासी, मातंग समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अनुसूचित जातीचं वर्गीकरण करण्यात यावं व त्यांना आरक्षणाचा लाभ देण्यात यावा। मात्र पागल असलेला गुणरत्न सदावर्ते हा दलित, आदिवासी, मातंग समाजाला आरक्षणाचा लाभ मिळू नये म्हणून न्यायालयात याचिका दाखल करणार आहे। आणि या अशा मनोरुग्ण गुणरत्न सदावर्तेच्या जाहीर निषेध म्हणून आज आम्ही सकल मातंग समाज जालना यांच्या वतीने सिंधी बाजार नवीन जालना येथे तीव्र स्वरूपाचे आंदोलन करून त्याच्या प्रतिमेला जोडो मारो आंदोलन या ठिकाणी करीत आहोत। या आंदोलनाच्या निमित्तानं मी सर्व महाराष्ट्र राज्यातील तरुण मातंग समाज बांधवांना विनंती करेल की ठिकठिकाणी गुणवंत सदावर्तेचा निषेध करा आणि गुणवंत सदावर्तेला मोकळेपणाने रस्त्यावर फिरू देऊ नका, एवढीच अपेक्षा या आंदोलनाच्या निमित्ताने करतो।